सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग काय शेतामध्ये तुम्हाला सांगणार आहे मी आता. हे दिसतंय तुम्हाला MOP म्युरेट ऑफ पोटॅश आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड मी काल तुम्हाला सांगितले फॉस्फरिक ॲसिडचा उपयोग तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता मी तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग काय आहे शेतामध्ये किंवा पिकांना त्याचा काय उपयोग होतो सांगणार आहे. MOPचं रूपांतर 0050 मध्ये जर करायचं असलं 0050 विद्राव्य खतात रूपांतर MOPचं करायचं असलं तर तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड लागणार आहे. सल्फ्युरिक ॲसिड म्हणणार काय उपयोगाचं आहे. आम्ही तर संडास बाथरूम फरशा धुण्यासाठी वापरतो आणि त्याचा शेतीसाठी काय उपयोग आहे. तर हे सल्फ्युरिक ॲसिड हे म्युरेट ऑफ पोटॅश जर तुम्ही लूज जर आपलं हे खत आहे साधं त्याचं आपण 10 किलो जर आपण 20 लिटर पाण्यात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्यातलं अर्धा लिटरच म्हणतोय मी घ्यायचं आहे. हे 10 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर पाण्यामध्ये 10 किलो खत हे अर्धा लिटर ॲसिड असं आदल्या दिवशी द्रावण ह्याचं तयार करायचं आहे. आणि पुन्हा नंतर 2 दिवस म्हणजे 48 तास हे ढवळायचं आहे ह्या बॅरलमध्ये 20 लिटरचं. तेच 20 लिटरचं पाणी पुन्हा तुम्ही 2.5 लिटरमध्ये घ्यायचं आहे. 2.5 लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तुम्ही त्या विहिरीत पेंचुरीमार्फत असेल किंवा बॅटरी पंपामार्फत असेल किंवा तुमच्या ठिबकमार्फत असेल किंवा अन्य STP मार्फत असेल किंवा पाटपाण्यामार्फत असेल तुम्ही हे पाणी सोडू शकता आपल्या ऊस पिकाला. आता हे वापरताना अतिशय मात्र काळजी घ्यायची आहे. काळजी अशी घ्यायची आहे की हे ॲसिड आपल्या त्वचेला जर टच झालं तर त्याची त्वचेचं स्किन जाण्याची शक्यता आहे. कारण हे 32 ते 35% वाला तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकतं. हे जर डायल्युशन करायला लागतं अगोदर. हे हाताळताना प्लॅस्टिकमधनंच हाताळा. हे ओतताना ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्याच मागानं होता ह्याला हाताचा स्पर्श होता कामा नये. लहान मुलांच्यापासून किंवा इतर ज्यांना माहीत नाही त्यांच्यापासून हे ॲसिड दूर ठेवा. ह्याची काळजी घ्यायला लागणार आहे. आता मी तुम्हाला फॉस्फरिक ॲसिडचं महत्त्व सांगितलं. आता हे तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड ह्याचं महत्त्व सांगितलं आहे. आता ह्याच्यामुळं विद्राव्य खतात रूपांतर होतं आहे का तर होतं आहे आणि ह्याचा पिकांना फायदा होतो आहे का होतं आहे. तर फास्ट अपटेक पीक करते हे तुम्ही समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे सोडताना हे तुम्ही हे फॉस्फरिक ॲसिड सोडल्यानंतर पुन्हा 10 ते 8-10 दिवसाचा गॅप द्या किंवा तुमची रेग्युलर टायमिंग किती आहे बाबा ऊसाला खताची लागवड सोडण्याची. समजा 4 दिवसांनी असेल तर 4 दिवसांनी सोडा. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा.